नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिहनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर. विद्यार्थी मित्र हो, आपली परीक्षा आज झालेली आहे. आज आपण वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर हा 10वा पेपरची परीक्षा दिलेली आहे. भारतीय विचारवंताच्या पेपरची आन्सर की मी नुकतीच टाकलेली आहे, ती आपण पाहिली असेल. त्या पेपरच्या तुलनेमध्ये हा पेपर थोडासा अवघड आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांना हा पेपर अत्यंत सोपा गेला असेल. विद्यार्थी मित्र, दुसरी बाब ही आहे की जो विद्यार्थी अभ्यास करतो आणि परीक्षा देतो त्याला प्रश्न आल्यानंतर अभ्यास केलेले प्रश्न परीक्षेमध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो आनंद असा मार्कामध्ये पैशामध्ये मोजता येत नसतो. तर विद्यार्थी मित्र हो, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना रेडीमेड उत्तर मिळतात त्यांना त्याची काही व्हॅल्यू नसते, पण जो खऱ्या अर्थाने अभ्यास करतो, कारण BAला पेपर सोपा काढला गेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणून चालत नसते. तर आपल्याला पुढं स्पर्धा परीक्षा द्यायची आहेत आणि सगळ्याच परीक्षांमध्ये राज्यशास्त्राचे प्रश्न ही जनरल नॉलेजमध्ये येत असतात आणि म्हणून याची तयारी आपल्याला अद्यावत अशी करावी लागत असते. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर जर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पाहू आपण या वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर या पेपरमध्ये पहिला प्रश्न काय विचारलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आहे डॅश डॅश हा प्लेटोचा शिष्य आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय बी, अरिस्टॉटल. अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे राज्यरूपी शरीराचा आत्मा म्हणजे न्याय असे कोण म्हणतो. राज्यरूपी शरीराचा आत्मा म्हणजे न्याय असं प्लेटो म्हणतो आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ए, प्लेटो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, राज्यापासून धर्म आणि नैतिकतेची फारकत कोणी केली. आणि विद्यार्थी मित्र, हाही अत्यंत सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय डी, मॅकिएव्हली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, राज्य सर्वश्रेष्ठ समुदाय आहे असे कोणी म्हटले. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, अरिस्टॉटल. अरिस्टॉटलने म्हटलं आहे की राज्य सर्वश्रेष्ठ समुदाय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अरिस्टॉटलच्या मते राज्याचा शुद्ध प्रकार कोणता आहे. आणि विद्यार्थी मित्र, आपल्याला ज्ञात आहे राज्याचा शुद्ध प्रकार राज्याच्या चक्रीय सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. ह्याचं उत्तर आहे पर्याय बी, राजतंत्र हा राज्याचा शुद्ध प्रकार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कोणता विचारवंत युगीन युरोप आणि आधुनिक युरोप यांना जोडणारा दुवा म्हणून ओळखला जातो. या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए, मॅकिएव्हली हे असलं पाहिजे. विद्यार्थी मित्राचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, J.S. मिल ऑन लिबर्टी हा ग्रंथ कोणास अर्पण करतो. J.S. मिल ऑन लिबर्टी हा ग्रंथ त्याच्या पत्नीला लेडी टेलरला अर्पण केलेला आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, स्वातंत्र्याचा बायबल म्हणून कोणता ग्रंथ ओळखला जातो. ऑन लिबर्टी हा ग्रंथ स्वातंत्र्याचा बायबल म्हणून ओळखला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, ऑन लिबर्टीवर 2 प्रश्न झाले, पुढे एखादा प्रश्न असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, आधुनिक राजकीय विचाराचा जनक कोणत्या विचारवंताला म्हटले जाते. आणि विद्यार्थी मित्र हो, आधुनिक राजकीय विचाराचा जनक हे मॅकिएव्हलीला म्हटले जाते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, मॅकिएव्हली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, प्लेटोने प्राथमिक शिक्षणाचे किती टप्पे स्पष्ट केलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्र हो, आपण डिस्क्रिप्टिव्हचा व्हिडिओ सुद्धा इथे दिलेला आहे. प्लेटोची शिक्षण व्यवस्था म्हणून प्लेटोच्या अकॅडमी समोर जाऊन आपण ती व्यवस्था 2 व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, 2 भागात. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण ही प्रश्न घेतली होती आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपले शेल्लाळे जना आणि बहिरेवार कल्याणींनी दिलेली आहेत कॉमेंट बॉक्समध्ये. आणि म्हणून प्लेटोने प्राथमिक शिक्षणाची किती टप्पे स्पष्ट केलेली आहेत. याचं उत्तर आहे पर्याय बी, 3 टप्पे स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, मनुष्य हा सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे हे मत कोणाचे आहे. आणि हे जगप्रसिद्ध मत आहे, हे मत अरिस्टॉटलचं आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ए, अरिस्टॉटल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, न्याय हा आत्म्याचा गुण आहे असे कोण म्हणाले. पूर्वीच हा प्रश्न येऊन गेलेला आहे असे प्लेटो म्हणाला, डबल प्रश्न आलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय डी, प्लेटो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, लोकशाही केवळ योग्य आणि शिक्षित लोकांसाठी आहे असे कोणाला वाटते. असे J.S. मिलला वाटते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, J.S. मिल. प्रातिनिधिक सरकारमध्ये हा विचार आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, राज्यशास्त्र हे शास्त्राचे शास्त्र आहे असे विधान कोणी केले. आणि विद्यार्थी मित्र हो, हे सुद्धा कॉमन राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला येणारा प्रश्न आहे. असे अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे म्हणून आपण अरिस्टॉटल राज्यशास्त्र जनक असं म्हणतो. मास्टर ऑफ सायन्स असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, अरिस्टॉटल.
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. एक वेळेस मनुष्य वडिलांचा मृत्यू विसरू शकतो पण संपत्तीची हानी विसरू शकत नाही असे कोण म्हणतो? असे मॅकिवली म्हणतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायी मॅकिवली. कारण मॅकिवलीने मानवी स्वभावामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे आणि हे आपण पूर्ण आपल्याला शिकवलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. शरीरासाठी व्यायाम आणि आत्म्यासाठी संगीत असे कोण म्हणाले? हे प्लेटोने म्हटलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, प्लेटो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. अरिस्टॉटल कोणत्या कुटुंब पद्धतीचे समर्थन करतो? अरिस्टॉटल पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचं समर्थन करतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक आहे 18. उपयुक्तवादामध्ये कोणी सुधारणा केली? उपयुक्तवादामध्ये जे.एस. मिलने सुधारणा केलेली आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. जॉन स्टुअर्ट मिलने डॅश डॅश हे पुस्तक लिहिले. हा प्रश्न तिसऱ्यांदा आलेला आहे. जॉन स्टुअर्ट मिलने ऑन लिबर्टी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑन लिबर्टीवर 3 प्रश्न या सेटमध्ये 20 प्रश्नामध्ये 3 प्रश्न आलेले आहेत. यापेक्षा सोपी प्रश्नपत्रिका काय असते? याचं उत्तर आहे पर्याय बी, ऑन लिबर्टी. तर पाहू विद्यार्थी मित्र, यानंतरचा प्रश्न काय आहे तो प्रश्न क्रमांक आहे 20. कोणत्या विचारवंताच्या मते राज्यकर्ता हा कोल्ह्याप्रमाणे धूर्त व सिंहाप्रमाणे शूर असावा? आणि हे मॅकिवलीचं मत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, मॅकिवली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता ग्रंथ प्लेटोनी लिहिला नाही? नकारात्मक प्रश्न आहे आणि म्हणून बाकीचे 3 ग्रंथ प्लेटोचे आहेत, 1 ग्रंथ प्लेटोचा नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, द प्रिन्स. द प्रिन्स हा मॅकिवलीचा ग्रंथ आहे, तो प्लेटोचा नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. द रिपब्लिक हा शिक्षणशास्त्रातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे असे कोणी म्हटले? आणि हे रुसोने म्हटलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, रुसो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. ग्रीक वंशाचा फाजील अभिमान कोणत्या विचारवंताला होता? याचं उत्तर आहे पर्याय बी, अरिस्टॉटल. थोडं हे वाचून घ्या, मलाही थोडं कन्फ्युजन आहे, पण अरिस्टॉटलच आहे याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. कोणत्या विचारवंताने गुलामगिरी प्रथेचे समर्थन केले? आणि हे अरिस्टॉटलने गुलामगिरीचे समर्थन केलेलं. या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी, अरिस्टॉटल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. अरिस्टॉटलच्या मतानुसार राज्याचा उद्देश आहे सुखी जीवनासाठी, जीवनाच्या संरक्षणासाठी, संपत्तीच्या रक्षणासाठी आणि वरीलपैकी सर्वांनी. म्हणून विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. कोणत्या विचारवंताने प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचे समर्थन केले? जे.एस. मिलनी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचे समर्थन केलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, जे.एस. मिल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. मनुष्य स्वभाव स्वार्थी, धोकेबाज, कपटी, भित्रा आहे असे कोणता विचारवंत म्हणतो? आणि हे मॅकिवलीचं मत आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, मॅकिवली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. गुलाम ही मानवाची सजीव संपत्ती आहे असे कोण म्हणतो? असे अरिस्टॉटल म्हणतो. कारण गुलामगिरीचं त्याने सिद्धांत मांडलेला आहे. सजीव संपत्ती आणि निर्जीव संपत्ती याची संपत्तीचं त्याने वर्गीकरण केलेलं आहे आणि गुलामाला, जनावरांना, बैल, घोडे, हत्ती ह्या सगळ्यांना त्यांनी सजीव संपत्तीमध्ये टाकलेलं. त्यासोबतच गुलाम माणसांना सुद्धा सजीव संपत्तीमध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. खुल्या मताधिकाराचे समर्थन कोणत्या विचारवंताने केले? आणि खुला मताधिकाराचे समर्थन जे.एस. मिलने केलेले आहे. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, जे.एस. मिल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. जे.एस. मिल डॅश डॅश होता. जे.एस. मिल डॅश डॅश होता. पाहू आपण पर्याय काय आहे ते. पर्याय ए आहे व्यक्तिवादी. हा, व्यक्तिवादी होता. पर्याय बी आहे लोकशाहीवादी आणि पर्याय सी आहे ये, फक्त ये सत्य आहे आणि पर्याय बी आहे ये आणि बी दोन्हीही सत्य आहेत. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. त्यामध्ये पर्यायामध्ये चूक झालेली आहे. पर्याय ए व्यक्तिवादी दिलेला असताना पर्याय सी हा ए आणि बी दोन्हीही असत्य आहेत असं द्यायला पाहिजे होता. तो ए सत्य आहे असं दिला आणि इथं जर व्यक्तिवादीच आहेत असं जर आपल्याला टिक मारायचं असेल तर तो सीला कशाला टिक मारेल? थोडी ही प्रिंट मिस्टेक आहे. पाहू आपण या प्रश्नाचं उत्तर, तपासून घ्या तुम्ही सुद्धा. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. विधान दिलेली आहेत. विधान 1 आहे प्लेटो हा आदर्शवादी विचारवंत आहे आणि दुसरं विधान आहे प्लेटो स्त्री स्वातंत्र्याचा समर्थक होता. आणि हे दोन्हीही विधान सत्य आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे 1 व 2 दोन्ही विधान सत्य आहेत. पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. प्लेटोचा जन्म कधी झाला? आणि प्लेटोचा जन्म इसवी पूर्व 427 मध्ये झालेला आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय ए, 427. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. कोणाच्या मते राज्य ही अंतिम आणि पूर्ण संस्था आहे?
हे अरिस्टॉटलचं मत आहे. पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. घटनात्मक बदल किंवा सत्तेत झालेले बदल म्हणजे क्रांती असे कोणता विचारवंत म्हणतो? अरिस्टॉटल म्हणतो. क्रांतीच्या विचारामध्ये अरिस्टॉटल हा विचार आलेला, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी अरिस्टॉटल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. राज्यकारभार करताना राज्याची नीती पोटामध्ये एक आणि ओठावरती एक अशी असावी असे कोणी म्हणतो? हे मॅक्युलीचं मत आहे. द प्रिन्समध्ये त्यांनी राज्याच्या ड्युटीज ज्या सांगितल्या त्यामध्ये हा सगळा भाग आलेला आहे आणि म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय डी मॅक्युली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. प्लेटोच्या साम्यवादी विचारावर कोणी टीका केली? प्लेटोच्या साम्यवादी विचारावर अरिस्टॉटलने टीका केली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी अरिस्टॉटल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. अथेन्समध्ये अकॅडमी स्थापन करणारा विचारवंत कोणता? अथेन्समध्ये अकॅडमी स्थापन करणारा विचारवंत प्लेटो आहे आणि म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. मॅक्युलेने मूल्याधिष्ठित राजकारणाचे समर्थन केले हे वाक्य चूक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए चूक आहे. वास्तववादी विचाराचं त्यांनी समर्थन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 39. जे लोक कर देतात त्यांनाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे हे विधान कोणाचे आहे? हे विधान जे.एस. मिलचं आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी जे.एस. मिल. आणि विद्यार्थी मित्र शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. प्लेटोच्या शिक्षणविषयक सिद्धांताची वैशिष्ट्ये. पर्याय ए आहे वयोगटाप्रमाणे शिक्षण, बरोबर आहे. पर्याय बी आहे स्त्री पुरुषांना समान शिक्षण, हेही बरोबर आहे. पर्याय सी आहे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, हेही बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय डी वरीलपैकी सर्व. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. मी 40 प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा प्रश्न मागं पुढं होईल पण सगळी कन्फर्म उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर जर कोणी नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.